धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा धर्माचा जन्मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. कपिलोवाच अथयो गृहमेधियान् धर्मानेवावसंग्रहे काममर्थंच धर्मान् स्वान् दोग्धि भूय विपर्तितान्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय विदुराला सांगतात. सूत शौनकादिकांचाही संवाद या ठिकाणी चाललेला आहे आणि भगवान कपिल महामुनी आपल्या आईला या ठिकाणी ज्ञान सांगू लागलेले आहे. भगवान म्हणतात, हे आई, जो जीव केवळ संसारग्रस्त आहे, केवळ संसारामध्येच व्यस्त आहे, संसाराशिवाय त्याला दुसरं काही सुचत नाही, केवळ कुटुंब भरणामध्ये जो तल्लीन आहे, त्या जीवाची काय अवस्था होते हे मी तुला सांगतो. त्याची वृद्धापकालाची स्थिती आता या ठिकाणी सांगितली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतो, यमयातना कशा होतात ते आपण यापूर्वी पाहिलं. काल थोडं नेट म्हणजे आंतरजालाचा विक्षेप असल्यामुळं आपण हे ऑनलाईन भागवत करू शकलो नाहीत आणि श्रोत्यांना त्यामुळे अडचण झाली. परंतु या विक्षेपावर आज आपण मात केलेली आहे आणि भगवंतानी आईला काय सांगितलं त्याचं या ठिकाणी चिंतन आज आपण करत आहोत. कर्मणा दैव नेत्रेण जंतुदेहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेतः कर्णाश्रया. या ठिकाणी भगवंतानी आईला हे ज्ञान सांगताना जीवशास्त्र सांगितलेलं आहे. याचा आपण जर बारकाईने विचार केला तर भागवत ग्रंथाची निर्मिती होऊन 5000 वर्ष साधारणतः आपण लोटली असं गृहीत धरू. 5000 वर्षापूर्वी हे भागवत ग्रंथ सांगितला गेला, पण कपिल महामुनींनी जे ज्ञान सांगितलंय ते त्याच्या आधी कितीतरी वर्ष सांगितलेलं आहे. म्हणजे किमान 10-15 हजार वर्ष, 25,000 वर्ष एवढे जर आपण गृहीत धरले, किंबहुना सृष्टी निर्माण झाल्यानंतर ही पहिली सृष्टी आहे ज्या मनुनी आपल्या पत्नीपासून उत्पन्न केलेली सृष्टी आणि त्यानंतर कर्दमा आणि देवहूती यांच्यापासून झालेली सृष्टी. याला हा काळ कितीतरी लोटलेला आहे, याला आपण कालसंख्येचं गणन करू शकत नाही. अशा काळामध्ये भगवंतांनी आईला जे ज्ञान सांगितलं ते परिपूर्ण जीवशास्त्र सांगितलेलं आहे. म्हणजे भागवतामध्ये आलेलं विज्ञान या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी आईला ज्ञानोपदेश करताना त्यांनी जीवाची उत्पत्ती, त्याची गर्भातील वाढ, 9 महिन्याचा विकास, त्यानंतर त्याचा जन्म आणि मृत्यूपर्यंतची स्थिती या ठिकाणी मांडलेली आहे. आजच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना ज्या वैद्यकीय क्षेत्रातील जे ज्ञान प्राप्त होतं तेच ज्ञान या ठिकाणी त्यांनी आपल्या शब्दामध्ये आईला सांगितलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी वैद्याप्रमाणे सर्व गर्भस्थिती आणि गर्भपूर्व अवस्था या ठिकाणी समजून दिलेली आहे. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या सोनोग्राफीसारखी अत्याधुनिक साधनांची व्यवस्था नसताना गर्भाच्या प्रथम दिवशीपासूनची स्थिती, 9 महिन्यापर्यंतची स्थिती आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी जाणली. त्यांनी या गर्भाचं मनोगत देखील जाणलं, जे आपल्याला आज जाणता आलेलं नाही. आज
सोनोग्राफीमध्ये फक्त गर्भाची स्थिती दिसते, शारीरिक अवस्था दिसते, पण मनोवस्था दिसत नाही. पण कपिल महामुनींनी त्यांची मनोवस्था देखील मांडलेली आहे. गर्भाला काय वाटतं हे देखील मांडलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. म्हणून आज हा सगळा जीवशास्त्राचा विचार आपण कपिल महामुनींच्या शब्दामध्ये पाहणार आहोत. कपिल महामुनी म्हणतात, जीव हा पावसाच्या थेंबातून धान्य कणात आणि त्यातून पुरुषाच्या रिताचा आश्रय घेतो आणि दैवनेत्रेण, या ठिकाणी शब्द वापरलाय दैवनेत्रेण. दैवनेत्रेण म्हणजे भगवंताच्या निरीक्षणात, भगवान हा स्वतः, भगवान हा कालस्वरूप आहे, तेव्हा काळाच्या नियंत्रणात, काळाच्या निरीक्षणाखाली हा गर्भ कसा वाढतो ते सांगतात. कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये. या जंतूचा अर्थात आत्म्याचा किंवा जीवाचा देहरूपाने त्याचा विकास कसा होतो, देहरूपाने उत्पत्ती होते. जीव आहेच आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, ते आहेच आहे. ते वेगवेगळ्या देहात फिरत असतं आणि जेव्हा विविध प्रकारचे यातना देह किंवा पापयोनी या पादाक्रांत करून या सगळ्या 84 लक्ष योनीतून जात 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 तो मानव जन्माला येतो. स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेतकर्णाश्रया. पुरुषाच्या रेतकणाच्या आश्रयाने तो स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो आणि पुरुष रेतकणातून स्त्रीच्या उदरात प्रवेश केल्यानंतर त्याची वाढ ते सांगतात. या ठिकाणी ज्या स्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की मासे दशाहेन तु करकंदो पेशंडवा ततः परम मासेन तु शिरोद्वाभ्याम भाव्यंग्राद्यंग विग्रह. याप्रमाणे तो सुरुवातीला पहिल्यांदा कसा असतो, धान्याच्या कणातून तो कसा येतो, म्हणजे पावसाच्या पाण्याच्या मधून तो धान्याच्या कणात येतो. धान्याच्या कणातून तो पुरुषाच्या शरीरात प्रवेश करतो. पुरुषाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेतकणाच्या आश्रयाने तो स्त्री शरीरात प्रवेश करतो आणि स्त्री शरीरात गेल्यानंतर पहिल्या रात्री तो कलल म्हणजे नुसतं संमिश्रण अशा स्वरूपाचा, 5 दिवसानंतर बुडबुड्याच्या स्वरूपाचा तो होतो. म्हणजे अगदी पहिल्या दिवशीपासून त्याची जी विकास स्थिती आहे ती अत्यंत सूक्ष्मपणाने जीवशास्त्रीय पद्धतीने कपिल महामुनींनी मांडलेली आहे. 5 दिवसानंतर बुडबुड्याच्या स्वरूपाचा होतो. त्यानंतर 10 दिवसानंतर बोराच्या अंठोळीप्रमाणे त्याचं रूप होतं आणि मग एकेका महिन्यामध्ये कशी वाढ होते ते सांगतात. पहिल्या महिन्यात डोकं निर्माण होतं, दुसऱ्यात हातपाय, तिसऱ्यात हाडं, नंतर कातडी, चौथ्यात मांस, मज्जा, सप्तधातू, 5व्यात त्याला तहान भूक लागायला लागते, 6व्या महिन्यात पापुद्र्याने तो लपेटला जातो आणि नंतर उजव्या कुशीमध्ये तो फिरू लागतो. त्याप्रमाणे ते म्हणतात चतुर्भे धातव सप्त पंचमी क्षुत्रडग भवा षड्भीर जरायुणावीत कुक्षो भ्राम्यती दक्षिणे. तो 7व्या महिन्यामध्ये दक्षिण भागाला म्हणजे उजव्या बाजूला, स्त्रीच्या उजव्या बाजूला उदराच्या तो फिरू लागतो. षड्भीर जरायुणावीत कुक्षो भ्राम्यती दक्षिणे मातुर जगधान्न पानाद्ये रेत धातू रसम्मते शेते विणमूत्रयोर गर्ते सजंतुर्जंतु संभवे. याप्रमाणे त्याच्या आईने खाल्लेल्या अन्नामुळं त्याची वाढ होते. पण क्षणोक्षणी आई वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाते, कधी तिखट खा, कधी आंबट खा, त्यामुळं त्याला त्रास व्हायला लागतो. तो कधी मूर्छित पडतो. आतल्या कृमी, पोटात काही एक गोष्ट असते का, पोटात सगळी घाण आहे, सगळ्या कृमी आहेत, त्या कृमी त्याला बारीक 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 किडे त्याला चावतात. तिखट मसालेदार पदार्थामुळे त्याला त्रास होतो. याचं साध्यंत वर्णन कपिल महामुनींनी केलेलं आहे. कललम त्वेकरात्रेण. याप्रमाणे गर्भाशयाने वेष्टीत असल्यामुळं तो कुंडलाकार वाकड्या पाठीनं आणि मानेने युक्त होत असता तो मातेच्या कुशीत मस्तक धरून राहतो. गुलबेन संवृतास्तस्मिन् नेत्रंश बहिरावृतः आस्ते कृत्वा शिरः कुक्षौ भग्न पृष्ठधरो शिरः. यावेळेपर्यंत त्याला गतजन्माची स्मृती असते. तो आत वेदनेने तळमळतो. कधी मूर्छा, कधी जागृती अशा अवस्थेत तो देवाचं स्मरण करतो आणि गर्भवासातून सुटण्याची विनंती करतो.
त्याची अवस्था अशी होते, स्तुवी ती ततम विक्लवया वाचा येनो दरे पिता. मग देव या ठिकाणी तो देवाची स्तुती करायला लागतो, देवा मला यातून सोडव. कारण त्याची स्थिती इतकी, यामध्ये एखाद्या पिंजऱ्यामध्ये पोपट अडकावा, पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी अडकावा, त्याप्रमाणे त्याची अवस्था होते. ही त्याची स्थिती पाहिल्यानंतर त्याला स्वतःला या स्वतःच्याच स्थितीचा, स्वतःच्या परिस्थितीचा मनातून अत्यंत तीव्र वेदना होत 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 तो स्वतःबद्दलच भगवंताकडे दयेची भावना व्यक्त करतो. त्याला त्रास होतो. या जीवोत्पत्तीचा वैज्ञानिक विचार संत दासोपंतांनी देखील त्यांच्या गीतार्णवात मांडलेला आहे. त्यांनी 15व्या अध्यायामध्ये गीतार्णवाच्या म्हटले की ओबी क्रमांक 3670 ते 3710 मध्ये 40 ओव्यामधून त्यांनी या जीवोत्पत्तीचा विचार कपिल महामुनींच्या अनुसार मांडलेला आहे. माणसाच्या कर्मानुसार त्याला कशी गती प्राप्त होते हे ते सांगतात. ते म्हणतात, जीव आपल्या कर्मानुसार प्रथम पावसाच्या थेंबाचा आश्रय करून धान्यात प्रवेशतो, नंतर धान्यातून रक्तमांस मेदमज्जा अस्थिप्रमाणित अखेर धातू वीर्यात परिवर्तित होऊन तो वीर्य रूपाने तो स्त्री पुरुष संयोगाच्या वेळेला स्त्रीच्या उदरात प्रवेश करून तिच्या रजाच्या गर्भाशयात प्रविष्ट होतो. गर्भाशयात त्याची वाढ कशी होते हे सांगताना दासोपंतांनी म्हटलंय, आवरून घेतली अंगे ते कूर्मू काढी बहिरंगे शिरचरण प्रसंगे तद्वतची की तरुवराची आगारी ते तन आतूनी बाहेरी येणे प्रकारे वाढी धरी झाड होय. ज्याप्रमाणे तरुवराची आगारी, एखाद्या बीजाला जसे अंकुर फुटावेत, त्याची जशी आगारी निर्माण व्हावी, त्याला जशी एक फाटा फुटावा, ते आतून जसा बाहेर येतो त्याप्रमाणे आतमध्ये त्याच्या जीवाच्या सर्व प्रकारच्या गोष्टी शरीरामध्ये आहेतच, त्या हळूहळू प्रगटतात. त्यानंतर कामवेग, नंतर अपान वायुवेग, यामुळे तो योनिमुखात जाऊन गर्भाशयात जातो. तिथे रेत आणि रज याचा संयोग होऊन एक रात्रभर दिवसभर फिरत राहून वायू तेथेच त्याचे आच्छादन बनतो, त्याची घुसळण होते. 5 रात्रीनंतर तो बुडबुड्याचा आकार धारण करतो, चिकणपणा धारण करतो. 7 दिवसांनी पंचमहाभूताचा मेळ जमून 2 आठवड्याने तो अंडाकार धारण होतो. वाऱ्यामुळं तो वर्तुळाकार होतो. तो वर्तुळाकार होतो का होतो? तर वाऱ्यामुळं, आतमधल्या वायूच्या वेगामुळं. 25 दिवसांनी त्याला घनत्व येतं आणि 1 महिन्याने कठीणत्व येऊन वाढ सुरू होते. तो वपनू पडे सपुरा ते पिंडू रचला जाणवीरा तवजे होय अपुरा ते गळे गर्भू. या ठिकाणी जणू बीज पेरलेलं आहे. ते अपूर्ण रूपात असल्यानंतर गर्भपाताचा धोकाही त्यांनी मांडलेला आहे. त्याची अंडाकृती कशी? तर 3 बोटांची मूठ धरावी त्याप्रमाणे त्रिकुटाच्या आकाराची ही अंडाकृती अवयव संपन्न बनते. हे सर्व वायूचं कार्य आहे. 3ऱ्या महिन्यात अवयव स्पष्ट होतात. 4थ्या महिन्यात बोटे, हृदय, नाभी, 5व्यात पाठीचा प्रदेश, नख, रोम, 6व्यामध्ये डोळे आणि नाक, कान, जीभ, मुख, लिंग, गुदद्वार, 7व्या महिन्यात प्राण आणि त्यामुळे चलन वलन, 8व्या महिन्यापर्यंत पूर्वजन्माची आठवण आणि 9व्या महिन्यात ईश्वराची प्रार्थना तो करतो. दासोपंतांनी म्हटलंय, 8वा मासी जाण गर्भाते होय पूर्वज्ञान नाना जन्मी आचरण जे जे केले. मागच्या नाना जन्मामध्ये, यांनी तर भागवतकारांनी सांगितलंय गेले 100 जन्म त्याला आठवतात. मागचे 100 जन्म 8व्या महिन्यापर्यंत त्याला स्मृती त्याची असते. 8व्या महिन्यामध्ये या वेळेला तो मरण यातना भोगत असतो. आता आपण गर्भावस्था भोगली पण आपण ती विसरलो, आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आजच्या सोनोग्राफीच्या सूक्ष्म असणाऱ्या वैज्ञानिक तंत्राच्या द्वारे आपण फक्त त्याची शारीरिक अवस्था, शारीरिक वाढ सांगू शकतो, पण त्याची मानसिक स्थिती, त्याची पूर्वजन्माची स्थिती, त्याला काय वाटतं हे सांगू शकत नाहीत. म्हणजे आजचं मानसशास्त्र देखील गर्भाच्या या मनाचं वर्णन करू शकत नाही, पण कपिल महामुनींनी या मानसशास्त्राचा देखील विचार केलेला आहे. हे मुद्दाम या ठिकाणी निर्देशलं पाहिजे. आई जे जे कडू आंबट खाते त्याचा परिणाम गर्भावर होतो. तो तळमळतो, गर्भवासीचं दुःख म्हणून नको म्हणून किळस करतो, त्याला मलपात्र म्हणून धिक्कारतो आणि अनेक जन्माचे गर्भवास त्याला आठवतात. तो देवाची प्रार्थना करतो.
साठी देवाला म्हणतो की हे देवा मला यातून बाहेर काढा. आणि मागच्या सगळ्या जन्माच्या आठवणी त्याला येतात. गेल्या 100 जन्माची आठवण त्याला येते. त्यातील दुःख त्याला आठवतं आणि आताची स्थिती त्याला दिसते. या वेळेला 8 महिन्यापर्यंत त्याला मागची स्मृती असते असं त्यांनी म्हटले. गर्भवास त्याला आठवतात आणि सुटकेसाठी तो प्रार्थना करतो. या वेळेला त्याला ही सगळी जाणीव होते. या ठिकाणी या विवरणामध्ये आपल्याला असंही दिसेल की जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टीची आठवण होते तेव्हा तो या सगळ्या वाईट ज्या गर्भवासातील जी भयानकता आहे, गर्भवासाची जी किळसवाणेपणा आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे वर्णन अगदी आजच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अत्यंत सूक्ष्मदर्शन दृष्टिकोनातून वास्तववादी असल्यासारखं दिसतं. आणि त्याची स्थिती त्यांनी मांडलेली आहे की तो मागच्या सर्व जन्माचे मासेन तुशरोद्वाभ्याम बाह्यंग विग्रह, तो अत्यंत आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघून तुच्छतेने म्हणतो की अरे अरे मी यातून विनाकारण आत्तापर्यंत सगळ्या वाईट गोष्टी पाहिल्या. आपल्याला सागराची या अंगा लागली निवडे गंगा. या ठिकाणी ते म्हणतात की जैसा तृण जळुका, ज्याप्रमाणे एखादा तृण जळुका म्हणजे भिंगुरटी ज्याप्रमाणे एक पाय पुढे पानावर ठेवल्याशिवाय दुसरा पाय सोडत नाही, तसा जीव देखील पुढील जन्म निश्चित झाल्याशिवाय हा जन्म या ठिकाणी देह सोडत नाही. आणि वासनात्मक देहाची ही स्थिती ते मांडताना म्हणतात की मी किती भयानक जीवन जगतोय. या सगळ्या भयानकतेचं वर्णन, अत्यंत किळसवाणेपणाचं वर्णन म्हणे पूय गर्ते रिगाला अहो मूत्ररंध्रे निघाला. माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा 13व्या अध्यायामध्ये याचं विवरण केलेलं आहे. म्हणे पूय गर्ते रिगाला आहा मूत्ररंध्रे निघाला, कटामिया चाटीला कुचस्वेदू. मी किती भयानक असणाऱ्या वाईट स्थितीमधून पडतोय बाहेर. पूय गर्ते निघाला, घाणीमध्ये पिसतोय, घाणीमध्ये राहतोय आणि मूत्ररंध्रे निघाला. मी निघालो कुठून तर या मूत्ररंध्रातून. तेव्हा या आपल्या स्वतःच्या जीवनाची, स्वतःच्या देहाची दुःस्थिती त्यांनी मांडलेली आहे. अरे अरे तरी सुद्धा मी भगवंताची आजपर्यंत प्रार्थना केली नाही. कटामी या चाटीला कुचस्वेदू. आत्तापर्यंत कितीतरी जन्मात मी हा वाईट गोष्टी पाहिल्या, वाईट गोष्टीचा अनुभव घेतला, परंतु अजून मला हे ज्ञान प्राप्त झालं नाही. हीच अशाच प्रकारची या भाषा या ठिकाणी दासोपंतांनी देखील आपल्या गीतार्णवात वापरलेली आहे. ते म्हणतात की ही भयानक अवस्था, भयानक स्थिती आणि कटामिया चाटीला कुचस्वेदू ऐसी ऐसी परी जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी जळी ऐसे होय. भगवंताला म्हणतो की देवा आत्तापर्यंत जे झालं ते झालं, पण आता मात्र मी यातून बाहेर पडणार आहे. आता मात्र मी या पुनर्जन्मामध्ये येणार नाही. आता पुन्हा गर्भवास भोगणार नाही. आता पुन्हा या स्थितीमध्ये मी येणार नाही. आपल्या जीवनामध्ये मी भगवंता तुझं स्मरण करीन, तुझ्याच स्थितीमध्ये मी राहीन. केवळ तुझा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे तो लक्षात घेऊन मी या दुःस्थितीमधून बाहेर पडेल असं देवाला म्हणतो खरा, परंतु देव म्हणतात की अरे जाऊ द्या, आता याला हा म्हणतोच आहे. इतके दिवस याने आपल्या गर्भवास सहन केलाय, दुःख सहन केलंय आणि तत्र लब्ध स्मृतिर्दैवात कर्म जन्म शतोद्भवम. 100 जन्म मागचे त्याला आठवतात. स्मरण दीर्घ मनुश्वासम शर्म किम्न नाम विंदते. आणि मला यातून अजूनही शर्म म्हणजे मला अजून लाज नाही वाटली. इतक्या दिवस नैक त्रासे सुती वाते विष्ठा भूरी व सोदर. या ठिकाणी सोदर शब्द वापरलाय. सोदर म्हणजे या उदरातूनच जन्माला येणारे. कोणते? तो उदरातून जन्माला ज्याप्रमाणे हाई येतो तसं उदरातून बाकीचे किडे देखील जन्माला येतात. म्हणून या ठिकाणी सोदर शब्द त्याने वापरलाय की जे गर्भवासामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे गर्भवासामधले जे या पोटामधले किडे मकोडे आहेत त्याला
सोदर म्हणजे उदरातून येणारे असं म्हटलंय. हे उदरातले किडे त्याला त्रास देतात. नाथमान ऋषिर्भीता, आणि देवाला म्हणतो, देवा मी तुला शरण आलो, मी तुझी प्रार्थना करतो, मी तुझी स्तुती करतो, मला ताबडतोब यातून बाहेर काढ. आणि जंतू काय म्हणतो याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हा जंतू म्हणतो, सोहम व्रजामि शरणम हेकुतो भयम मे येने दृशी गतिरदर्श सतोनुरूपा. हे देवा, आत्तापर्यंत तुझ्या रूपाचा मी विचार केला नाही, आत्तापर्यंत तुझी प्रार्थना मी केली नाही, आत्तापर्यंत तुला मी शरण आलो नाही, आत्तापर्यंत जे मी गर्भवास भोगला तो भोगला, पण आता मात्र मी तुला कधीच विसरणार नाही, तुला स्मरण तुझं कायम ठेवील. एवढी माझी सुटकार लवकरात लवकर कर. मी जे काही सहन करतोय, मी जे काही अनुभव घेतोय ते महा कष्टाचा अनुभव आहे, त्यातून लवकरात लवकर माझी सुटका कर. नष्ट स्मृती पुनरयम प्रवणीत लोकम. आणि या वेळेला तो जेव्हा 8वा महिना संपतो, 9वा महिना संपतो, 9व्या महिन्यामध्ये त्याला स्मृती राहत नाही. त्याचा जन्म होतो. भागवतकार म्हणतात त्याचा जन्म झाल्याबरोबर, आणि गीतार्णवात दासोपंतांनी देखील त्याचं विवरण केलेलं आहे की जन्म त्याचा जेव्हा होतो त्याच क्षणी पडताची धरणीवरी बाह्य वायो लागे शरीरी, तेणे पूर्वस्मरण अवधारी मोहन पडे. ज्या वेळेला त्याचा जन्म होतो, जन्म होताना तो काही सहजासहजी होत नाही. जसा आईला त्रास होतो, मरणांत वेदना होतात, तो पुनर्जन्मच आपण मानतो, तसा या ठिकाणी आईला जसा त्रास होतो तसा या गर्भाला देखील त्रास होतो. त्या छोट्याशा जागेतून बाहेर, पोटातून बाहेर येताना त्याची जवळजवळ मृत्यूचीच गाठ पडते, अनेकदा मृत्यूसुद्धा होतो. अशा वेळेला त्याची जी स्थिती होते, त्याचे सगळे शरीर त्याच्यातून बाहेर येताना त्याला भयानक वेदना होतात, मृत्यूशीच तो झगडतो. आणि या वेळेला त्याचे सगळे अवयव सगळे केवळ आपण कसे यातून बाहेर पडावा याच विचारात असतात. तो बाहेर पडता 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 त्याला धाप लागते, आणि बाहेर पडता क्षणीच त्याची स्मृती नष्ट होते. आणि आत्तापर्यंत जी स्मृती असते ती या दुःखामुळे नष्ट होते, एवढ्या वेदनेमुळे नष्ट होते. त्यांनी वर्णन केलंय, नष्ट स्मृती पुनरयम प्रवृणीत लोकम. तत्क्षणी त्याची स्मृती सगळी नष्ट होते. युक्त्या कयामदनुग्रह मंतरेण. आणि याप्रमाणे त्याची पूर्वस्मृती त्या दुःखामुळं, वेदनेमुळं, मरणांत वेदनेमुळे नष्ट होते. जसं आईला वेदना मरणांत होतात, तशा त्याला सुद्धा वेदना मरणांत होतात. अर्थात तो ते सांगू शकत नाही. आणि बाहेर आल्याबरोबर त्यांनी सांगितलंय की ज्या क्षणी तो बाहेर येतो, पडदाची धरणीवरी, धरणीवर पडता क्षणीच सगळ्या प्रकारची स्मृती त्याची नष्ट होते. बाह्य वायो लागे शरीरी, बाहेरचा वारा लागतो, आणि तेने पूर्वस्मरणावधारी मोहन पडे, पूर्वस्मृती नष्ट होते असं दासोपंतांनी म्हटलंय. भागवतकार देखील म्हणतात की पुनरयम प्रवृणीत लोकम युक्त्या कयामदनुग्रह मंत्रेण. आणि कशामुळे नष्ट होते ही स्मृती? तर दुःखामुळे, त्रासामुळे, वेदनेमुळे, त्या ज्या पद्धतीने या सगळा अनुभव तो घेतो त्यामुळं. आणि तम जीव कर्म पदवी मनोवर्तमाना स्थापत्रयोपशमनाय वयम भजेम. याप्रमाणे तो विणमूत्र कूपपतितो वृषतप देहा. या वेळेला विणमूत्र, तो मूत्र करतो, त्याप्रमाणे त्या विष्ठाई करतो, आणि त्या विष्ठेत, मूत्रात त्याचा सगळं शरीर लडबडलं जातं. इच्छन्नितो विवसितुम गणयन स्वमासान निर्वास्यते कृपणधीर भगवन कदानु. भगवंतानी मोठ्या दयेने सूतिका रूप मारुताला, म्हणजे प्रसूती करणाऱ्या वाऱ्याला आज्ञा दिलेली असते, जा याची सुटका करा. याप्रमाणे तो वारा, प्रसूती सूतिका वायू, त्याला त्याची सुटका करतो, आणि तो बाहेर पडतो. बाहेर पडल्याबरोबर रडायला सुरुवात करतो. रुदन या ठिकाणी शब्द त्याने वापरलाय की यावेळेला सध्या क्षिपत्यवाचीन प्रसूते सूती मारुतः ते नावसृष्ट सहसा कृत्वा वाक्षिरा तुराहा. आणि पतितो भुव्यश्रम मूत्रे विष्ठा भूरिव चेष्टते. आणि यावेळेला
तो त्या विष्ठेत त्याचप्रमाणे मूत्रात पडलेला तो बाहेर पडतो आणि रो यती गती ज्ञाने रडायला लागतो. आणि रडता क्षणी ज्या दुःखामुळं तो रडतो, त्रासामुळं रडतो, वेदनेमुळं रडतो आणि तो रडला की लोक म्हणतात वा 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 बरं झालं झालं अपत्य जन्माला आलं. रडलं का? रडलं नाही तर लोक रडतात. त्यामुळं याला रडू येणं आवश्यक असतं. पण रडू काय येतं याचा विचार लोक करत नाहीत. त्याचा त्रास, त्याची वेदना, त्याचा भयंकर अशा प्रकारची त्याची होणारी दुःस्थिती यामुळं रो यती गते ज्ञाने आणि याच क्षणी त्याचं ज्ञान नष्ट होतं, त्याची पूर्वस्मृती नष्ट होते. तो पुन्हा पहिल्यांदाच जन्म घेतल्याप्रमाणे एकदम देवाला म्हणतो की देव म्हणतात अरे माझी आठवण ठेवशील ना, तू म्हटला होतास ना मी आठवण ठेवेल. तो म्हणतो केव्हा केव्हा केव्हा, मी कधी असं म्हणलो? म्हणून तो रडायला सुरुवात करतो. याप्रमाणे विपरीताम गतिं गतः परच्छंदम नविदुषा पुष्यमाणो जनेन सहा. आणि याप्रमाणे तो घाणीत पडतो. या कपिल महामुनी म्हणतात की मग बाहेर आल्याबरोबर तर काय, बाहेर आल्याबरोबर घाण, त्याचप्रमाणे विष्ठा, मूत्र, रक्त याच्यासह तो बाहेर येतो. आपण तो स्वच्छ करतो ही गोष्ट वेगळी, पण त्याच्या देहाचं वर्णन त्यांनी केलंय. जंतु स्वेदज दूषिते, त्याला घाम, स्वेद, त्याचप्रमाणे स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे जे काही बारीक बारीक जंतू आहेत, त्याचप्रमाणे मत्कुणादया, डास आहेत, ढेकूण आहेत, हे त्याला चावायला लागतात. तो त्या घाणीत पडल्यानंतर त्या पाळण्यामध्ये का असेना किंवा पलंगावर का असेना त्याला हे सगळे चावायला लागतात. त्याला खाज सुटते, कंडू यनेंग रांग, त्याला सगळीकडे खाज सुटते आणि त्या सर्व आजूबाजूचे डास ढेकणं त्याला चावायला लागतात, त्याला त्रास व्हायला लागतो. रुदंतम विकत ज्ञानम क्रमय क्रिमिकम यथा, आणि ज्याप्रमाणे एखाद्या क्रिमीप्रमाणे त्याची अवस्था होते, तो सगळ्या प्रकारचं ज्ञान हरवून बसतो. इत्येषम शैशवम, आणि अशा पद्धतीने आई त्याचा जन्म होतो. त्याचा जन्म झाल्याबरोबर तेव्हा तर काय अज्ञानच असतं. नंतर हळूहळू हळूहळू आपण म्हणतो की मुलगा किंवा मुलगी काय असेल अपत्य, ते मोठं व्हायला लागलं. मग शैशव प्राप्त होतं, तेव्हाही अज्ञानच अवस्था असते. बालस्तावत क्रीडासक्ता, लहान असताना खेळण्यामध्येच बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, ज्याप्रमाणे लहानपणी तो खेळामध्ये रममान होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळामध्ये तल्लीन होतो, अज्ञानाची अवस्था असते. नंतर तारुण्यामध्ये तर तो काय, तो म्हणतो माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही, मी म्हणजे सर्व काही. तो धनाने माजतो, तो मदाने माजतो, शक्तीने माजतो, मोठेपणाने माजतो, कीर्तीने माजतो आणि तारुण्यामध्ये त्याचा कैफ चढतो. त्याला वाटतं की मी म्हणजे सगळं काही आहे, येऊ करील तेऊ करील म्हणून सगळीकडे तो स्वतःचा मोठेपणा मिरवतो. आणि याचं ज्ञान ज्यांना ज्यांना होतं ते लवकर गर्भातून बाहेर आले नाहीत बरं का. शुकाचार्यांना माहीत होतं की गर्भावस्थेनंतर मी जर जन्माला आलो तर मला अज्ञानाच्या अवस्थेत पडावं लागेल, म्हणून ते 12 वर्ष, कुणी म्हणतात 16 वर्ष ते गर्भातच होते म्हणे. कारण जेव्हा पार्वतीला शंकर ज्ञान सांगत होते तेव्हा शुकरूपाने शुकाचार्य तिथं ऐकत बसले होते. तेव्हा पार्वतीला झोप लागली, पण हू हू कोण म्हणतंय, तर हा शुक त्या ठिकाणी हुंकार देत होता. कोण माझं ज्ञान ऐकते म्हणून शंकर त्यांच्या मागे लागले म्हणे. आणि शुकाचार्य पक्षाच्या रूपाने पळत राहिले. पळता 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 शुकाचार्यांच्या लक्षात आलं की आपल्या मागे शंकर लागले. म्हणून हे शुकाचार्य ताबडतोब त्यांच्या आईच्या उदरात शिरले आणि मग 12 वर्ष 16 वर्ष ते तसेच राहिले. तेव्हा जेव्हा त्यांना सांगण्यात आलं, भगवंतांनी सांगितलं की शुका तू जन्म घे, तू अज्ञानी राहणार नाहीस, तुला हा गर्भवास पुन्हा होणार नाही. मग असं म्हटल्यावर शुकाने जन्म घेतला म्हणे. त्याप्रमाणे पराशर ऋषीच्या पराशरांनी आपल्या आईच्या पोटातच वेद आत्मसात केले होते. असे वसिष्ठाचे नातू हे पराशर होते, शक्तीचे पुत्र. त्याप्रमाणे असे एखादेच असत. वामदेवो वा आपण म्हणतो ना, शुको वा वामदेवो वा, एखादा शुकाचार्य एखादा वामदेव हाच असा असतो की जो या सगळ्यापासून मुक्त होतो, मायेत गुंतत नाही. पण
बाकीचे सगळे मात्र मायेमध्ये गुंततात. सहदेहेन मानेन वर्धमानेन मन्युना. आणि मन्युना, मन्यू म्हणजे अभिमान. जसा जसा देह वाढतो तसा तसा याचा अभिमान वाढतो म्हणे. जसा जसा देह वाढत राहतो तसा तसा अभिमानाचा गड्डाही वाढतो. आणि मग आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा, आपल्या स्वतःच्या धनाचा, धान्याचा, मोठेपणाचा, लौकिकाचा, प्रतिष्ठेचा अभिमान त्याला व्हायला लागतो. त्याचा गर्व वाटू लागतो आणि गर्वामध्येच तो सगळा नष्ट होतो. करोति विग्रहम कामी कामेशवंताय आत्मना. याप्रमाणे अहम ममेत्य सद्ग्राह करोति कुमतिर्मतिम. मी 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 म्हणत 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 तो फक्त आपल्या कुटुंब भरणामध्ये तल्लीन होतो. शिष्णोदर कृतोद्यमही. तो फक्त आपल्या कुटुंब भरणामध्ये केवळ लोभ, काम आणि संसार यामध्ये तल्लीन होतो. संगन्न कुर्या छोटेशु योषित क्रीडा मृगेशु च. तो स्त्रीमध्ये तल्लीन होतो, परंतु त्या स्त्रीचा केवळ सांसारिक दृष्टिकोनातून विचार न करता तो ती फक्त मनामध्ये ठेवतो. आणि ज्याप्रमाणे एखादा पक्षी जसा वागावा तसा तो वागतो. योषित संगात यथा पोसो यथा तत्संगी संगता. ज्याची संगत त्याला लागते तसा तो बनतो. म्हणून संगी संगता, संगत चांगली असली पाहिजे. याप्रमाणे शेवटी एखादाच नरनारायणासारखा असतो की जो स्त्रीच्या संगत राहून देखील निसंग राहतो. इंद्राने यांचे तपश्चर्या भंग करण्यासाठी अनेक अप्सरा पाठवल्या, परंतु मोठमोठ्या अप्सरा, सुंदर सुंदर असणाऱ्या अप्सरांना देखील नरनारायण बधले नाहीत. शेवटी त्यांनी आपल्या मांडीवर हात मारून उर्वशी निर्माण केली आणि सांगितलं, इंद्रा, ही घे तुला अप्सरा. तुला जर अप्सरेबद्दलच वाटत असेल तर मी रंभा असो किंवा इतर अप्सरा असोत, यांच्या मी कधी नादी लागणार नाही. मला सौंदर्याचा मोह पडणार नाही. तुला पाहिजे असेल तर माझ्याकडूनच घेऊन जा. म्हणून नारायणामृते, नरनारायणाने अप्सरा इंद्राला दिली, परंतु ते अप्सरेच्या नादी लागले नाहीत. तत्सृष्ट सृष्ट सृष्टेषु कोन्व खंडित ध्येय पुमान ऋषिम नारायण मृते योषन्मये हमायया. म्हणून स्त्रीपासून दूर राहा असं त्यांनी सांगितलंय. स्त्री संघापासून आपण दूर राहायला पाहिजे. महानुभाव पंथामध्ये सुद्धा स्त्री भणिजे मत्त द्रव्याचा रावोगा. इतर द्रव्य हे पिल्याने माणूस माजेल, आन द्रव्ये सेविल्या माजविती. आन द्रव्ये, इतर द्रव्य म्हणजे दारू वगैरे पिल्यानंतर माणूस माजेल, परंतु स्त्री दर्शन मात्रेच माजवी. म्हणून आपण स्त्री भणिजे मत्त द्रव्याचा रावोगा, किंवा स्त्री हे या मायारूप आहे आणि ती मुक्तीचं वज्र कपाट आहे असं म्हटलेलं आहे. स्त्री म्हणजे वज्र कपाट कामिनी हे. याप्रमाणे मुक्तीचे वज्र कपाट, मुक्तीला अडवण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या भोगामध्ये किंवा स्त्री भोगामध्ये. या ठिकाणी स्त्रीची निंदा केलेली नाही, पण भोगाची मात्र नक्की निंदा केलेली आहे. बलमे पश्चमाया स्त्रीमया जैनो दिशाम या करोति पदाक्रांता भ्रू विजृंभेण केवलम. जी केवळ आपल्या भ्रुकुटी तटाकाने सगळं विश्व आपल्यामध्ये सामावते, आपल्यामध्ये घेते, सगळ्यांना भुलवते. या करोति पदाक्रांता भ्रू विजृंभेण केवलम. केवळ भूविजृंभ, केवळ आपल्या कटाक्षाने किंवा आपल्या केवळ हावभाव या कटाक्षाने जी सर्वांना लोभ पाडते अशी स्त्री ही आपण तिच्यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणून संगन्न कुर्यात प्रमदासु जासु योगस्य पारं परमारु वृक्षुः मत्सेवया प्रतिलब्धात्मलाभो वदन्ति या निरय द्वारमस्य. निरय द्वारमस्य. निरय म्हणजे हा पाप मार्गाचा असलेला जो नरक आहे, नरकाचे द्वार. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार. स्त्री म्हणजे नरकाचं द्वार आहे आणि ही नरकाचं द्वार. वदंती या निरय द्वारमस्य. स्त्रीला नरकाचं द्वार का म्हटलंय तर ती कोणती चांगली स्त्री, सत स्त्री किंवा जी धर्मकर्मामध्ये पटाईत आहे अशा स्त्रीला त्यांनी नरकाचं द्वार म्हटलेलं नाही. तर जी केवळ भोग प्रधान आहे किंवा भोगामध्ये तल्लीन ठेवणारी आहे ती स्त्री नरकाचं द्वार आहे. म्हणून मोक्षाचे वज्र कपाट कामिनी हे. ती नरकाची राजवट असं म्हटलंय. या ठिकाणी नरकाची राजवट म्हणजे नरकाकडे जाणारा राजरस्ता. तुम्हाला नरकात जायचंय का, तर मग योग्य मार्ग कोणता आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की वदंती या निरय द्वारमस्य मत्सेवया प्रतिलब्धात्म लाभो. म्हणून हे आई,
जो स्त्री संग करत नाही तोच या सगळ्या संसारातून मुक्त होऊ शकतो. संगन्न कुर्यात प्रमदा सुजासू. प्रमदा शब्द वापरलाय इथे. खूप बारीकाईने काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. प्रमदा म्हटलंय. स्त्री शब्द वापरताना स्त्रीला अनेक शब्द आहेत. अबला शब्द आहे, त्याचप्रमाणे स्त्री आहे, महिला आहे. पण इथे प्रमदा म्हटलंय. प्रमदा म्हणजे जी, प्र म्हणजे विशेष प्रकारे, मदा म्हणजे मादक असणारी, अर्थात भोग लुब्ध, भोग प्रधान, भोगाकडे घेऊन जाणारी जी स्त्री आहे ती खऱ्या अर्थाने या नरकाची राजवट आहे किंवा नरकाकडे घेऊन जाणारी आहे. संगन्न कुर्यात प्रमदासु म्हणून प्रमदा शब्द या अर्थाने. जसा दारा शब्द आहे. दारा शब्द काय सुचवतो? आपण जर व्युत्पत्तीचा अभ्यास केला तर लक्षात येईल. दारयती ती दारा, जी दोन भाग करते, विभाग करते, तिला दारा म्हणतात. म्हणून दारा म्हणजे जी दोन विभाग करते, भेद करते, ती दारा. प्रमदा म्हणजे जिच्यामध्ये मदमस्तता आहे, मदोन्मत्तता आहे, ती प्रमदा म्हणजे भोगप्रधानता आहे. म्हणून संगन्न कुर्यात प्रमदा सुजातू योगस्य पारम परमार रुक्षुः. आणि म्हणून हे आई, योगाच्या द्वारे आपल्याला जर भगवंताची प्रार्थना करायची असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर स्त्रीपासून दूर राहायला पाहिजे. स्त्रीत्वम स्त्री संगतः प्राप्तो वित्तापत्य गृहप्रदम. म्हणून जर एखाद्या अशा वाईट स्त्रीच्या नादी लागून माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो, तो केवळ संसार चक्रामध्ये फिरत राहतो. संगन्न कुर्यात छोटेषु योषित क्रीडा मृगेषु च. या माणसाची अवस्था अशी होते की स्त्रीच्या नादी लागलेला माणूस म्हणजे तिच्या हातातलं खेळणं बनतो, बाहुलं बनतो. आणि म्हणून जो बाहुलं बनतो स्त्रीच्या हातातलं, जो स्त्रीच्या नादी लागतो आणि स्त्रीचं बाहुलं बनतो, तो नरकामध्येच जातो. त्याची अवस्था नरकामध्येच जाण्याची आहे. कारण तो स्त्रीचं जर बाहुलं बनला तर जुन्या काळात असं म्हणायचे की अशा स्त्रीच्या नादी लागलेला माणूस की काय करतो, तर म्हणले काही नाही, तो केवळ स्त्री आणि तिच्या इच्छा याच्यामध्येच तल्लीन राहतो. तिचे शब्द हाच प्रमाण मानतो, बाकीच्या शास्त्राला प्रमाण मानत नाही. आणि म्हणून जाळी जशी भवऱ्याला, कांता फिरवी तशीच नवऱ्याला, लाज नाही हवऱ्याला, काढीतसे शेण पाणी गवऱ्याला. अशा पद्धतीच्या जुन्या म्हणी आपल्याला ऐकू येतात. त्याचं कारण हे दैवोपसादित मृत्यू मृगयोर गायनम यथा. मृगयोर गायनम यथा असा शब्द वापरलाय. मृगलुब्ध का होतात? मृग म्हणजे हा हरिण का पकडला जातो? एवढा चंचल हरिण, एवढा गतिमान हरिण, पण पकडला का जातो? तर गायनम यथा, गायनामध्ये तल्लीन होतो, तो गाण्यामध्ये तल्लीन होतो, क्षणभर थांबतो, त्याला गाणं फार आवडतं म्हणे. आणि गाण्याचा सुमधुर आवाज ऐकल्याबरोबर तो तल्लीन होतो, क्षणभर थांबतो, स्तब्ध होतो आणि तत्काळ पकडला जातो. म्हणजे त्याचा दोष कोणता आहे? गाण्यामध्ये तल्लीन होणे हे त्याचा वीक पॉइंट आहे. हा वीक पॉइंट आपण लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा स्त्री हा पुरुषाचा वीक पॉइंट आहे. दैवोपसादित मृत्यू मृगयोर गायनम यथा देहेन जीवभूतेन लोका मनोव्रजन. आणि म्हणून हे आई, द्रव्य त्याचप्रमाणे स्त्री यांच्या न नादी लागता तदैव चक्षुषो दृष्टत्वा योग्यता नयो तस्मान न कार्य संत्रासो न कार्पण्य संभ्रमा. याप्रमाणे जो या स्त्रीच्या नादी लागतो तो याप्रमाणे संसारातच अडकतो. त्याला सम्यक दर्शन भगवंताचं होत नाही. त्याला मायेतून सुटका त्याची होणार नाही. मायेतून सुटका झाल्याशिवाय त्याला मुक्ती प्राप्त होणार नाही. अथ यो ग्रहमेधेयान धर्मानेवा वसन गृहे. पण मात्र जो आपल्या घरात राहतो, गृहस्थ धर्माचं पालन करतो, या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला नकार दिलेला नाही. कामसेवन हे देखील मर्यादित अर्थाने सांगितलंच आहे, परंतु केवळ त्याच्या प्रित्यर्थ सर्वस्वार्पण करणं हे योग्य नाही. म्हणून काममर्थांच्या धर्मान स्वान दोग्धी भूया प्रकीर्तितान. म्हणून जो धर्माचं परिपालन करतो आणि धर्म अर्थ काम मोक्ष याच्याद्वारे तो भगवंताची प्रार्थना करतो, यज्ञ याग हे करतो, आराधना करतो, तो हळूहळू तो क्रमलाभाने क्रमयोगाने मुक्त होतो. दोन प्रकारच्या मुक्ती सांगितल्यात, एक क्रममुक्ती आणि एक सद्योमुक्ती. क्रममुक्ती म्हणजे हळूहळू बदल करत तो
चिंतन करत करत संसार करता करता परमार्थ, त्याप्रमाणे गत्वा चांद्रमसम लोकम. आता या ठिकाणी वेगवेगळ्या त्याचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे त्याचा जन्म, त्याचं शैशव, त्याचं तारुण्य आणि शेवटी वृद्धात्वाची अवस्था तर सांगितलीच आहे, पण त्याच्या मृत्यूनंतर तो कुठे जातो याचं वर्णन केलेलं आहे. गत्वा चांद्रमसम लोकम. चांद्रमसम लोकम म्हणजे या ठिकाणी चंद्रमार्ग आणि सूर्यमार्ग असे दोन मार्ग सांगितलेले आहेत. चंद्रमार्ग जे सांगितलेत, जो चंद्रमार्ग म्हणजे हळूहळू क्रमयोगाने, क्रमलाभाने, त्याचप्रमाणे हळूहळू क्रमाने कर्म करत 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 जो भगवंताकडे जातो तो चांद्रमार्गाने जातो. गत्वा चांद्रमसम लोकम सोमपा पुनरेष्यती. पण जो चंद्रमार्गाने जातो तो पुन्हा संसारात येतो. जो चंद्रमार्गाने जातो त्यांना पुनर्जन्म आहे. जो हळूहळू सोमपान करतो आणि पुन्हा क्षीण पुण्य झाल्यानंतर पुन्हा परत येतो. आणि यदा चाहींद्रशय्यायाम शेते नंतासनो हरिही. त्याला चांद्रशय्या मिळते, त्याला आनंद मिळतो, तो शेषशायी भगवंताची प्रार्थना करतो आणि पुन्हा त्याला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागतो. परंतु जो विवेक पुरुष आहे तो मात्र दोन पद्धतीने या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले आहे, चांद्रमार्ग आणि सूर्यमार्ग. सूर्यद्वारेण ते यांती पुरुषम विश्वतो मुखम. जे सूर्यमार्गाने जातात ते मात्र भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. जे सूर्यमार्गाने जातात ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. परावरेशम, त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. फक्त द्विपरार्धावसाने या प्रलयो ब्रह्मण असतो. ते ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे किंवा ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे ते 2 परार्ध एवढं आहे. ते सूर्यमार्गाने गेलेले 2 परार्ध आयुष्य जगतात. ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात ते जातात. ब्रह्मण असतो ते या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत जातात. जे हळूहळू कर्ममार्गाने जाणारे ते चांद्रलोकात जातात. चांद्रलोकातून तो पुन्हा पुनर्जन्म घेतात. आणि जे सूर्यमार्गाने जातात ते मात्र ब्रह्मलोकात जातात आणि विश्वतोमुखम, सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतापर्यंत 2 परार्ध जीवन जगतात. तावद ध्यासते लोकम परस्य परचिंतका. याप्रमाणे 2 मार्ग सांगितलेत, एक चांद्रमार्ग आणि एक सूर्यमार्ग. त्याला अर्ची मार्ग असं म्हणतात. सूर्यमार्गाला अर्ची मार्ग असंही म्हटलंय. तेव्हा चांद्रमार्ग म्हणजे चंद्राच्या द्वारे हळूहळू क्रमद्वारे जाणारे, आणि सूर्यमार्ग म्हणजे सूर्याच्या दृष्टिकोनातून सूर्यापर्यंत हळूहळू दीपमार्ग असाही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तेव्हा अशा 2 पद्धतीने दीपमार्ग सांगितलाय आणि चांद्रमार्ग सांगितलाय. पण तिसरा एक प्रकार त्यांनी आणखी एक सांगितलाय, तो म्हणजे जे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दर्जाचे महापुरुष आहेत, मुक्त, ज्याला आपण जीवनमुक्त म्हणतो. आता याच्यात असं आहे की आपण म्हणतो उत्तरायण आहे, उत्तरायण लागलं, उत्तरायणात मृत्यू झाला म्हणजे तो मुक्त झाला असं आपण म्हणतो. दक्षिणायनामध्ये मग आता मला सांगा, ज्ञानेश्वरांनी समाधी कधी घेतली? कधी घेतली? दक्षिणायनात. मग आता ज्ञानेश्वराला पुनर्जन्म आहे का? जनी जनार्दन स्वामींनी समाधी कधी घेतली? श्रावण सप्तमीला. मग त्यांना पुनर्जन्म असं नाही. याने वर्णन त्याचं असं केलंय की जे मुक्त आहेत, जीवन मुक्त आहेत, त्यांना सूर्यमार्ग आणि चंद्रमार्ग दोन्हीची गरज नाहीये. ते मुक्त झालेले असतात. मात्र भगवंताच्या इच्छेने ते पुन्हा जन्म कशामुळे घेतात? लोकांसाठी. त्याही कार्य करणे उरले असे लोका लागी. देव म्हणतात जाओ म्हणले, तुम्ही मुक्त झालात पण आमच्यासाठी जन्म घ्या. जे आमचं कार्य आहे ते तुम्ही करा. मग संत तुकाराम महाराज, म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आडराणी भरलेलं जग हे जगामधले जे दुष्ट विचार आहेत ते नष्ट करण्यासाठी, त्यांचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी आम्हाला पाठवलंय. आणि म्हणून आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम. आमचं गाव ते, परंतु आम्ही देवाच्या आज्ञेने आलो. संत येतात ते कर्माने येत नाहीत, ते देवाच्या आज्ञेने येतात. आणि आपण जन्म घेतो ते आपल्या कर्माने जन्म घेतो. आपल्या ज्या संचित क्रियामान आणि आपलं जे कर्म आहे त्या कर्माने आपण जन्म घेतो, ज्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. प्रारब्धाने आपल्याला जन्म आहे. पण संतांचा जन्म प्रारब्धाने नसतो, तो देवाच्या इच्छेने होतो. परंतु त्यांना
दक्षिणायन आणि उत्तरायण याची गरज नसते. ते दक्षिणायनात जरी गेले, दक्षिणायनात जरी समाधी घेतली तरी ते पुनर्जन्म त्यांना नाही, कारण ते दोन्हीच्या पलीकडचे आहेत. म्हणून सामान्याच्या बाबतीत हा नियम आहे की जेव्हा जे चांद्र लोक मार्गाने जातात ते याप्रमाणे, जे सूर्य मार्गाने जातात ते भगवंताच्या ब्रह्मदेव लोकामध्ये जाऊन पोहोचतात. याप्रमाणे अथ प्रधानमुपयांत गताभिमाना, याप्रमाणे नोंदैवेन विहता एचाच्युत कथा सुधाम. जे भगवंताच्या कथा ऐकतात, गाथा ऐकतात, तल्लीन होतात आणि भगवंताशीच एकरूप होतात, त्यांना पारमेष्ठ गती प्राप्त होते. निषेव्य पुनरायंती गुणव्यतिकरे सती. जे पितृलोकात जातात ते पुन्हा पुनर्जन्म या त्यांच्याच कुटुंबात घेतात. जे पितृलोकात जातात ते त्यांच्याच कुटुंबात पितृन यजन्ते नुदिनम गृहेष्वभिरताशया त्रैवर्गिकास्ते पुरुषाभिमुखा हरिमेधसा. याप्रमाणे ते पुन्हा आपल्याच कुटुंबात जन्म घेतात. समाहितात्मा निसंगो विरक्त्या परिपश्यती इत्येतत्कृतं गुरुविज्ञानम तत् ब्रह्मदर्शनम. आणि याप्रमाणे हे आई, तुला मी ज्ञान सांगितलं. ज्ञानाचं ब्रह्मदर्शन हे कधी प्राप्त होईल तर ज्ञानाने हेयोपादेय रहित मारुणम पदमीक्षते. सगळ्या प्रकारच्या व्यर्थ गोष्टींचा त्याग करून जे याच्यावर आरूढ होतात, सगळ्या दोषांचा, गुणांचाही त्याग, दोषांचाही त्याग करून जे ब्रह्मरूप होतात, जे ब्रह्मभाव प्राप्त करतात, ते खऱ्या अर्थानं समाहित स्थितीला प्राप्त होतात. ही समाहित स्थिती काय आहे, समाहित म्हणजे काय, त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. समाहित म्हणजे काय, समाहित स्थिती कधी प्राप्त होते, समाहित अवस्था कशी प्राप्त होते, याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलंय की ही सुलीनतेचे लक्षण साधनाचे फळ जाणं, यया उपरी जे मन ते मनचे नव्हे. जेव्हा मन अमन होतं, मनच शिल्लक राहत नाही. ज्ञानयोग्याने मन जिंकल्यानंतर ज्या 10 भूमिका प्राप्त करून घ्यायच्यात, त्या 10 अवस्था प्राप्त केल्यानंतर सुलीनता ही स्थिती प्राप्त होते. याचं विवरण गीतार्णवात दासोपंतांनी केलेलं आहे की या 10 भूमिका म्हणजे कर्म, उपासना, विवेक, योग, वैराग्य, प्रत्येक वृत्ती, समाहितता. या ठिकाणी जो समाहित शब्द आलाय तो या अर्थाने लय विक्षेप नष्ट होणे, यातायात म्हणजे गतायात म्हणजे विषयाची जाणीव संपणे, आणि संश्लिष्टता ह्या गोष्टी आहेत. राजयोगाच्या साह्याने मन निश्चल केल्यानंतर या 10 अवस्था पार करून सुलीनता म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते, विरलेपणाची अवस्था प्राप्त होते, नुरलेपणाची अवस्था प्राप्त होते. यालाच ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये जळी लवण विरे तैसे झाले असं म्हटलंय. पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर जसं पुन्हा मीठ शिल्लक राहत नाही, ते खारट रूपाने म्हणजे चव राहील त्याची, पण मीठ तुम्हाला खडा दिसणार नाही, त्याप्रमाणे नुरलेपणाची, विरघळलेपणाची जाणीव ती सुलीनता अवस्था आहे. म्हणून ह्या 10 अवस्थेचं वर्णन या गीतार्णवाच्या निमित्ताने केलेलं आहे. कर्मभूमिका फळाला आल्यावर उपासना नंतर, म्हणजे कर्मभूमिका आधी फळाला आली, कर्म केल्यानंतर कर्माचं फळ प्राप्त झालं, त्यानंतर उपासना, नंतर गुरुची कृपा, गुरुच्या कृपेनंतर विवेक, त्याच्याशिवाय येत नाही, मग आस्थायोग, आस्थायोगाच्या नंतर योगाच्या दृढतेनंतर वैराग्य, त्यातून प्रत्येक वृत्ती, आणि मग समाहितता. अशा पद्धतीने विक्षिप्तावैरिणी मारणे, मग विक्षेप शून्यत्वे जाणणे, तव ते नाही येणे जाणे आत्मयासी. जाणे येणे वो झाले, वावो झाले, जाणे येणे वावो झाले, येणं जाणं हे दोन्ही नष्ट झालं. वाव म्हणजे खोटं, ते संश्लिष्टपणे तेची उरले, स्वरूपनिष्ठा पावले, स्वरूप स्फुरण, मग तियेची ये निष्ठेची ये पक्वता, निर्विकार सुलीनता, मनत्व हरोनी पार्था अधिष्ठान चिवरे, तेथ स्वस्वानंदी चेतन तेचे अभिन्न जाणावे मन, मना अधिष्ठानी एकपण तेचे अनन्य गा. याप्रमाणे अशा पद्धतीने या सुलीनताच्या अवस्थेचं वर्णन, कर्माच्या फलद्रुपतेनंतर उपासना. वामन पंडितांनी देखील या सुलीनतेचा उल्लेख केलेला नाहीये किंवा मुकुंदराजांनी केलेला नाहीये, परंतु गीतार्णवात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की कर्माच्या फलद्रुपतेनंतर उपासना, नंतर गुरुकृपा, नंतर विवेक, त्यातून आस्थायोग, मग वैराग्य, प्रत्येक वृत्ती, समाहितता, अशी तत्वज्ञानात्मक परिभाषा आपल्याला इथं वापरलेली दिसते. आणि ही या समाहितात्मा निसंगो
हा शब्द जो कपिल महामुनीने वापरलाय तो या अर्थाने. म्हणून समाहित आत्मा निसंगो विरक्त्या परिपश्यती इत्येतत् कथितम गुर्वी ज्ञानम तत् ब्रह्मदर्शनम. यातून या ज्ञानाने मग ब्रह्मदर्शन होतं किंवा ब्रह्मस्थिती प्राप्त होते. ना भक्ताय च मे जातू न भक्त द्वेषामपी. याप्रमाणे भक्त हा माझा भक्त कोणाचाही द्वेष करत नाही. तो सगळ्या विश्वामध्ये माझं स्वरूप पाहतो. विश्वमयुगांते वटपत्र एका शेतेस्व माय शुरंग्रिपाना. याप्रमाणे त्याला मीच सर्वत्र दिसतो. ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की मुकुंदाचं वर्णन करण्यात आलेलं भगवान मुकुंदाचं की प्रलय कालाच्या वेळेला मायामय बालक रूप धारण केलेले भगवान मुकुंद हे आपला पायाचा अंगठा तोंडामध्ये घालून त्यात ते चोखतायत. आणि एवढा सर्व प्रचंड सगळीकडे समुद्र असताना सगळीकडे पाणीच पाणी असताना एका पानावर वटपत्र पुटे शयानम. वटाच्या पानावरती वडाच्या झाडाच्या पानावर शयन करणारे भगवान गोपाल कृष्ण भगवान मुकुंद याचं ध्यान आपण करत राहतो. आणि हेच ते म्हणतात की शेते स्ममाया शिशुरंघ्रिपाना. या भगवंताचं स्वरूप म्हणजे गर्भाचं स्वरूप आहे. गर्भ देखील असाच या पाण्यामध्येच असतो. आईच्या पाण्यात आईच्या पोटातल्या पाण्यात ज्याला आपण गर्भजल म्हणतो तिथेच तो असतो. तो देखील तशाच पद्धतीने पाय असे वरती करून बसलेला असतो. याप्रमाणे त्याचं रूप म्हणजेच मुकुंदाचं रूप आहे. हा मुकुंद म्हणजे आई पोटामधला गर्भ आहे असं तू समज. आणि प्रत्येक जीव म्हणजे मी आहे. परंतु त्या जीवाला ज्ञान नाही म्हणून तो या संसारात पडतो. त्वम देहतंत्र प्रशमाय पापमनाम निदेश भाज्यांचे विभूतये. याप्रमाणे हे मैत्रेय म्हणतात विदुरा हे ऐकल्यानंतर आईला ज्ञान प्राप्त झालं. बस आता मला कळालं. मार्गे नानेन वामनस्ते. आता या मार्गाने आई तू जा असं म्हणून भगवान कपिलाने आईला पुन्हा नमस्कार केला. ज्ञान आईला सांगितलं आणि पुन्हा नमस्कार आईला केला. आईला नमस्कार केला तर आईला पुन्हा पोरगाच वाटला. ज्ञान सांगताना गुरु वाटले पण नमस्कार केला की मुलगा. अरे मग आईला म्हटले आई आता तुला ज्ञान प्राप्त झाला. आता मी निघतो. मला आज्ञा दे. बस मी निघालो. स्वमात्रा ब्रह्मवादिन्या कपिलो मनो या. मला आता वनामध्ये जायची परवानगी दे. याप्रमाणे तिथून भगवान कपिल महामुनी तिथून निघून गेले आणि देवहूती या सरस्वती तटाकावरच्या आश्रमामध्ये बसली. आता डोळे झाकले. देवहूतीने डोळे झाकले. भगवंतांनी ज्ञान सांगितलं होतं. हे ज्ञान मनामध्ये आठवू लागली. पण सुरुवातीला हे ज्ञान आठवेच ना. काय आठवू लागलं. अहो पया फेन निभाषया रुक्मा दाम परिच्छदा. तिला काय आठवायला लागलं. अहो आपण कसे त्या विमानात बसलोत. आपण त्या विमानामध्ये गाद्या कशा होत्या, गिरद्या कशा होत्या, पक्षी कसे होते, सुंदर स्त्रिया कशा होत्या. अरे नाही ते नाही आठवायचं. पुन्हा पया पहनीन भाषया दांता रुक्म परिच्छदा. आसनाच्या हेमानी सुस्पर्श शरीरात स्वच्छ स्फटिक कुड्येषु महामार्कतेषु च रत्न प्रतिभा अभांती ललना रत्न संयुता. अरे 1000 स्त्रिया कशा आल्या. त्यांनी मला स्नान कसं घातलं. ते काय खोटं होतं का. अहो तेही खरंच होतं. आणि मग पण नाही तो भोग आठवायचा नाही. तो विचार सोडून द्यायचा. भोगाच्या पलीकडे आपल्याला जायचंय. भगवंतांनी काय सांगितलंय, आपल्या मुलांनी काय सांगितलंय. तमेव ध्यायती देवम अपत्यम कपिलम हरिम. आपल्या अपत्य पण हरी आहे, भगवान आहे. भगवान कपिल महामुनींनी आपल्याला पुत्र रूपाने ज्ञान सांगितलं. पुत्र होऊन ज्ञान सांगितलं. ध्यायती भगवत रूपम यदा ध्यान गोचरम. पुन्हा ते आलेले डोळ्यासमोरचे चित्र बाजूला केले आणि शांत ध्यान केलं. समाहित अवस्था तिची झाली आणि मागचं काहीही तिला आता आठवेना. न सस्मार तदात्मानं स्वप्ने दृष्टमिवोत्थिता. हे सगळं स्वप्न आहे. मागचं सगळे भोग म्हणजे स्वप्न होतं. हे सोडून द्या म्हणून तिने स्वप्नवत मानलं आणि कपिल महामुनीने सांगितल्याप्रमाणे मन शांत ठेवलं. आणि या ठिकाणी मैत्रेय म्हणतात विदुरा तिने सिद्ध पद प्राप्त करून घेतलं. त्याने वर्णन केलंय की तिथे भगवान कपिल महामुनी निघून गेल्यानंतर आईने सुद्धा नित्यमुक्त अवस्था प्राप्त केली आणि सिद्ध पद प्राप्त करून घेतलं. हेच सिद्ध पद ज्या तिने त्या सरस्वती नदीच्या तटाकावर त्याच आश्रमामध्ये कपिलोपी महायोगी भगवान पितुराश्रमात मातरम समनुज्ञाप्य प्रागुतीची दिशा येऊ. याप्रमाणे ते तर उत्तर दिशेला निघून गेले.
आणि इथे स्वतः समुद्राने त्यांचं पूजन केल्याचं सांगितलंय आणि त्यांना स्थान दिलं. त्याप्रमाणे सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी, अप्सरा यांची स्तुती करू लागले. त्याचप्रमाणे सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. आस्ते योगम समास्थाय सांख्याचार्यभिरष्टुतः. भगवान कपिल महामुनींचा सर्वत्र जय जयकार झाला. आणि इथे आई सुद्धा स्वांगम तपोयोगमय मुक्त केशव गतांबरम. आई देखील भगवंताशी एकरूप झाली. याप्रमाणे कपिलाच्या मार्गाने तिने ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं. तद्वीरासीत पुण्यतमम क्षेत्रम त्रैलोक्य विश्रुतम. आणि जिथे हे तिने आपलं पद प्राप्त करून घेतलं ते सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं, सिद्धपद नावाने विख्यात झालं. याप्रमाणे भगवान कपिल महामुनी त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या आईची निर्वाण गती या ठिकाणी सांगितली. आणि या ठिकाणी हा 3रा स्कंद आपण पूर्ण केला. भगवान कपिल महामुनी की जय. त्याप्रमाणे आता 4th स्कंदाला उद्यापासून आपण प्रारंभ करणार आहोत. पुंडली कवर्दे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.